की आपण काहीतरी भाषण केलेलं आहे आणि तुम्ही या पक्षात नाही असं सांगण्यात आलेलं आहे, काय सांगा? जय भीम सर्वांना. आज आपल्या माध्यमातूनच कळतं की प्रल्हाद जाधव आणि किशोर मगरे यांनी पत्रकार परिषद घेतली. गेल्या अनेक वेळेस ते पत्रकार परिषद घेत असतात आणि जाणून बुजून बदनामी करण्याचं कारण असतं. पहिला मुद्दा आहे किशोर मगरेची जी बाईट मी बघितलेली आहे त्यात ॲक्च्युली किशोर मगरेचा माझा कुठलाही वाद नाही. किशोर मगरेच्या बद्दल ती बाईट बी नाही. या गेल्या 25 वर्ष जिल्ह्याचं जे नेतृत्व करताय प्रल्हाद जाधव यांचं नेतृत्व अज्ञान असल्यामुळे हे शून्य आहे की ते कारभार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 6-7 नगरसेवक काय किशोर मगरेच्या नेतृत्वाखाली येणार नाहीत. ते प्रल्हाद जाधव या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये येऊ शकतं, परंतु ते आलं नाही. त्यांचं काम शून्य असल्यामुळे जिल्ह्यामध्ये हे माझी बाईट त्या दिवशी बोलण्याचा उद्देश होता. ॲक्च्युली मी त्या दिवशी नाव पण घेतलं नव्हतं, परंतु प्रल्हाद जाधव गेले अनेक वर्षे माझ्या जाणून बुजून मानसिक त्रास देण्याचं काम करताय आणि मला माझा स्वतःचा चांगला बिझनेस आहे. मी धंदा पाणी करतो, अनेक लोकांची चांगली सेवा करतो, गोर गरिबांचे रोज प्रश्न सोडवतो. आज झोपडपट्ट्याचं नेतृत्व मला स्वतः 2012 साली आदरणीय आठवले साहेबांनी हे मला झोपडपट्टी महासंघाचं नेतृत्व दिलं आणि त्यानंतर सुद्धा यांनी इतकं रडघाण केलं प्रल्हाद जाधवनी की झोपडपट्ट्यांमध्ये मग आम्हाला पक्ष बांधता येणार नाही, माणिकगुड्याला दिलं, हे केलं, सतत तक्रारी करून साहेब म्हणाले की मुख्य बॉडीवर तुम्ही काम करा. तरी त्यांनी त्यावेळेस मी सुद्धा मला त्याच्यामध्ये सहभाग न घेताना मला 2023ला पुन्हा आपल्या ठाणे प्रदेश कमिटीवरती आदरणीय बाळाराम गायकवाड यांनी माझी नियुक्ती केल्यानंतर पुन्हा 2025ला अण्णासाहेब रोकडे यांचं पत्र आहे. त्यांनी मला या ठाणा प्रदेशचा उपाध्यक्ष, कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. परंतु प्रल्हाद जाधव यांना माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारचा त्यांना कुठलाही हे नाही की जे मला काढून टाकलं, माझी बदनामी करण्याचा अधिकार नाही. अनेक वर्ष आम्ही तुमची सन्मानाने विजत करत होतो, परंतु तुम्ही सातत्यानं तुमचं गेले 32 वर्षे तुम्ही त्या पदाला चिटकून बसलात. आंबेडकरी मुवमेंट तुम्ही थांबवलेली आहे. रिपब्लिकन पक्षाची चळवळ इथं मोडीत काढण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि माझ्यासारखा एक मराठवाड्यातून आलेला तरुण गोरगरिबाचे प्रश्न सोडवणारा, आजपर्यंत मी आईगाईचे प्रश्न सोडवले आहेत, अशा प्रश्नावर तुम्हाला सातत्यानं पोटदुखी होते. माझं नाव जिथे तिथे उघड्यांच्या नावाचा सर्व गवगव होतो. लोक चांगल्या पद्धतीने साथ देतात. तिथे राजकीय पॉलिसी असेल किंवा सामाजिक धार्मिक समाजामध्ये सातत्याने मला लोक माझी महत्वाची भूमिका बजावण्यासाठी मला सहभाग करतायत आणि अशा पद्धतीने प्रल्हाद जाधव जाणून बुजून खोट्या केस काढण्यामध्ये तर ते नंबर 1 आहेत. 2018 साली खोट्या केस करून माझ्या 2 मुलांवरती त्यांनी 355 सारखा. अरे प्रल्हाद जाधव साहेब, थोडी तरी जनाची नाही तरी मनाची तरी लाट ठेवा, थोडी तरी मनाची लाट ठेवा की ज्या पद्धतीने माझ्या कवळ्या मुलावर तुम्ही 355 सारखा गुन्हा दाखल केला चोरीचा आणि माझ्या सभेमध्ये येऊन तुम्ही माझ्यावर हल्ला केला, माझ्या सहकार्यावर हल्ला केला आणि जवळजवळ 20 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला 2018 साली. अशा प्रकारचे किती खोटारडेपणा आहे. अहो तुम्ही स्वतःला बघा, तुम्ही किती लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतायत. आम्ही तसे खोटे धंदे आणि खोटे व्यवहार करत नाही जाधव साहेब. तुम्ही कारण नसताना समाजात मध्ये आमच्यासारख्या एक प्रतिमा चांगली शहरामध्ये आहे. ह्या जिल्ह्यात माणिकगुड्याची प्रतिमा आहे. गावागावात जावा, खेड्याखेड्यात जावा आणि घराघरात जावा. माणिकगुड्याचं कुठेतरी असेल त्या दिवशी मी तुमच्या इथं हे सगळं सोडून शांत बसेल. म्हणणं असा होता लेटर आहे, तुम्हाला मी लेटर घेऊन जाणार आहे. अहो ते खोट्यापणाने सातत्याने बातम्या लावतात, ते सातत्याने असं बोलतात. त्यांनी या पद्धतीने बोलायला नको आहे. खरं तर मग ते बारशिंग दादाची सही याच्यावरती अण्णासाहेब रोकडेला मानत नाहीत, बारशिंग दादाला मानत नाहीत, ते कोणालाच मानत नाहीत. अशा प्रकारचं नेतृत्व जिल्ह्यामध्ये चालणार नाही. आम्हाला सुद्धा निर्णय घेता येईल. उद्या आम्ही सुद्धा जिल्ह्यामध्ये तुमच्या विरुद्ध मोठी भूमिका घेण्याचा मागे पडणार नाही. माणिकगुडे मला पक्षाची घेणं देणं नाही साहेब, असं तुम्ही असं मला म्हणू नका की पार्टीचं घेणं देणं नाही. मी पक्षात फक्त सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यासाठी काम करतो. माझं पोट भरण्याच्या व्यवसायासाठी काम करत नाही. याच्या त्याच्या पार्टीचा झेंडा लावून मी हे करत नाही किंवा डिमांड करत नाही कोणाकडे मी. अशा प्रकारचे जाधव साहेब सातत्यानं तुम्ही ही भूमिका बदला आणि रिपब्लिकन चळवळीला एक दिशा देण्यासाठी सर्वांना बरोबर घेण्यात असेल तर ती भूमिका तुम्ही बरोबर घ्या. अशा प्रकाराचं तुम्ही नेतृत्व तुमचं जर असेल तर ते बरोबर नाहीये. तुम्ही सातत्याने गेले अनेक वर्षे पत्रकार या शहरातल्या पत्रकार बांधवला अनेक वेळा बोलून माणिकगुड्यांना काढून टाकण्यात आलं. पत्रकार परिषद घ्या, आम्ही त्याच्यात कुठलाही करत. काल परवा सुद्धा तुम्ही अण्णासाहेब रोकडे महाराष्ट्राच्या दलित पुरस्कार मिळालेल्या नेत्याला तुम्ही आरवच भाषेमध्ये बोलला. थोडी तरी लाज वाटली पाहिजे. आपल्या वडिलासारखे आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये अण्णासाहेब रोकड्यांचं मोठं योगदान या कल्याण डोंबिवलीमध्ये आहे.
आज तुम्ही अशा प्रकारचा तुम्ही त्यांच्यावरही आरोप करता, कोणावरही आरोप करता उठसूट. किशोर मगरेजी, तुमचा माझा वाद नव्हता. मी जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी बोललेलो आहे, तुमच्यासाठी बोललेलो नाही. तुम्ही जाणून बुजून अंगावर घेऊ नका. तुम्हाला त्याला प्रल्हाद जाधवला काय संघर्ष करायचा तर करू द्या ना. आपल्या आपसातल्या कार्यकर्त्यामध्ये कशासाठी संघर्ष आहे? मी किशोर मगऱ्यासाठी आजही तुम्हाला पत्रकारांच्या बांधवांना या ठिकाणी मी किशोर मगऱ्याबद्दल माझा कुठलाही आक्षेप नाही. आज मी शहराध्यक्ष म्हणून त्याला घोषित करतो. उद्या भविष्यात सुद्धा तो शहराध्यक्ष राहील आणि त्याचं काम चांगलं आहे. तो ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे, झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे. मला त्याची जाणीव आहे. परंतु किशोरजी, तुम्ही हे कुठल्या अशा प्रकारचा अंगावर ओढून घेऊन माझी बदनामी करून घ्या. मी तोडपाणी केलेली एक जरी दाखवली ना, त्या दिवशी तुमच्या घरी झाडू मारेन. पण तुम्ही कोणी कोणी किती काय तोडपाणी केलेलं आहे हे मी दाखवलं तर तेव्हा तुम्ही काय करणार? अशा प्रकारचे आरोप करून चालत नाहीयेत. प्रल्हाद जाधव साहेब, आताही मी तुम्हाला साहेब म्हणतो. तुम्हाला साहेब म्हणण्याच्या लायकीचे पण नाहीयेत, लक्षात घ्या. पण आंबेडकरी मुवमेंटला तुम्ही थांबवण्याचं काम करताय, माझ्यासारखा प्रामाणिकपणानं काम करतायत. का आठवले साहेबांना तुम्ही सातत्याने पत्र घेऊन गेलं तर सांगा ना आठवले साहेबांना, काढून टाका. तुम्ही कोण काढणार आहे? मला तुम्हाला काय अधिकार आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रत्येक भीमसैनिकाला काम करण्याचा अधिकार आहे आणि तोच मी एक भीमसैनिक आहे. मी मराठवाड्यातून आलेलो आहे. नामांतराच्या लढ्यातला मी एक तरुण कार्यकर्ता आहे. जवळ आंबेडकरी चळवळ आम्ही भोगलेली, आम्ही त्या भूमीतून आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला समजू नका. आदरणीय लोकनेते जगनदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 1989 पासून मी काम करत असताना तुम्ही तर 95ला आले हो. तुम्हाला आम्ही सर्वांनी मिळून तयार केलेलं आहे. तुम्हाला आम्ही सिनियर आहेत, परंतु तरी तुम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे सर्वांनी आम्ही नेतृत्व तुमच्याकडे दिलेलं आहे. पण अशा प्रकारची भाषा पुढच्या काळामध्ये करू नका. जिल्ह्यामध्ये तुमच्या विरोधात मोठं आम्ही एक आंदोलन उभं करू तुमच्या विरोधात. तुम्ही अशा प्रकारच्या खोटे वापर करत असाल. आणि माझ्या पत्रकार बांधवांना एवढीच नम्र विनंती आहे, प्रामाणिकपणानं काम करणाऱ्यांच्यासाठी तुम्ही उभे राहा. एवढं बोलतो या ठिकाणी. जय भीम, जय महाराष्ट्र.